या लोकांनी निवडून आल्यानंतर फक्त समाजाच्या दिशाभूल करून, समाजाला नारेबाजी करून, समाजाची भावनावर निवडून आलेल्या विकासाच्या नावावर कुठलाही त्यांच्या निवडून आले। MIM पार्टी म्हणजे हले झुले विकास गेले आणि MIMचा इतिहास असा झालाय की एकदा निवडून आलेला व्यक्ती परत कधी निवडून आलेला नाही आहे। सोलापुरामध्ये अशी आणि महाराष्ट्रामध्ये अशी आमदारकी गेली, खासदारकी गेली, अशी परिस्थिती MIMची। जज्बातवर एकदाच लोकांना दिशाभूल करू शकता तुम्ही, वारंवार दिशाभूल करू शकत नाही। खासदार कमी आमदार जास्त जे आहेत त्यांना तुम्ही तिकीट आणून दाखवा, तर तुम्ही अध्यक्ष आहे असं जाहीर करायला काय हरकत नाही। या भविष्यात येणारे 2 महानगरपालिका इलेक्शन मध्ये कुठेही त्यांनी दिसणार नाही। फक्त जज्बातवर इलेक्शन लढत नाही, त्यामध्ये काम करावं लागतं। नागरिकांचे काम केले तर तुम्हाला निवडून देतात। परत 14 मध्ये बेकायदेशीर बांधकामे, बेकायदेशीर पाईप नलाचे कनेक्शन देणे, त्याच्याशिवाय दुसरा झालेच काय तिथं विकास। सर, आता प्रश्न असा आहे, तुम्ही सुद्धा येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये इच्छुक आहात का? तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? मी स्वतः प्रभाग क्रमांक 14 मध्ये इच्छुक आहे, पण पक्षाने मला संधी दिली तर मला इलेक्शन लढण्याची माझी मानसिकता आजच्या तारीखमध्ये आहे। पक्षाने संधी दिली तर। दर्शको, लोकराज्य न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। नुकत्याच जे आहे महाराष्ट्रामध्ये निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध केलेले आहे। त्यामध्ये नगर परिषदा असतील, नगरपंचायती असतील, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुकीचे कार्यक्रम कालच जाहीर केलेले आहे। दरम्यान त्याच अनुषंगाने आज आपल्या सोबत NDTV न्यूजचे ज्येष्ठ माजी पत्रकार सलाउद्दीन शेख, तसेच सध्या ते शिवसेना एकनाथ शिंदे गटामध्ये आहेत, तर ते आज आपल्या सोबत आहेत। सर, काय सांगाल सर, या निवडणुकीचं वातावरण सध्या पेटलेलं आहे महाराष्ट्रामध्ये, काय त्याबद्दल? या महाराष्ट्रामध्ये 26 महानगरपालिकामध्ये भाजप, सेना, राष्ट्रवादीचे सरकार येणार 100%, त्यात का वाद। आज ज्या एकनाथ शिंदे साहेबांचा, फडणवीस साहेबांचा आणि पवार साहेबांचा, अजित पवार साहेबांचं जे काम चालू आहे, त्या कामाच्या जोरावर 26 महानगरपालिकामध्ये सरकार आमचे येणार ही 100% गॅरंटी। सर, तुम्ही म्हणता सरकार आमचे येणार, कशाच्या जोरावर येणार? काय काम, काय एखादं काम सांगा। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नाला रात्रंदिवस शिंदे साहेबांनी काम केले, लोकांना अनुदान देण्यात आल्यात, दिवाळीला प्रत्येक भागामध्ये जाऊन या पाहणी करण्यात आली। दुसरा महत्वाचा, ज्या लाडकी योजनाच्या ज्या पैसे, लाडकी बहीणच्या योजनामध्ये जे पैसे मिळत आहेत त्यामध्ये खुश महिला आहेत। पुरुषासाठी लाडका भाऊ योजना तयार करण्यात आलेली आहेत। अनेक योजना आहेत ज्या अल्पसंख्याक समाज गेले अनेक वर्षापासून या शिवसेना पार्टी दूर होता। आज अल्पसंख्याक समाज मोठ्या प्रमाणावर एकनाथ शिंदे साहेबांचं काम बघून एकनाथ साहेबांबरोबर जुळत आहे, त्याचा बेनिफिट आम्हाला 100% मिळणार आहे। सर, नुकताच जे सोलापूर जिल्ह्यामध्ये जे महापूर आलता, त्या ठिकाणी आणखी काही शेतकरी आहेत त्यांना जे अनुदान किंवा मोबदला मिळालेला नाही, ते वारंवार आपली तक्रार करत आहेत, त्यांच्याबद्दल काही सरकारी यंत्रणा असते, काही कमी असते, काही कधी जास्त असते। योजना 100% शासनाने, केंद्र शासनाने पैसे दिलेले, राज्य शासनाला दिलेले, राज्य शासन लवकरात लवकर त्याला काही राहिले असेल तेही त्याला देण्याचं काम करणार आहेत, त्यामध्ये काही वाईट नाही। सर, आता प्रश्न असा आहे, तुम्ही सुद्धा येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये इच्छुक आहात का? तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? मी स्वतः प्रभाग क्रमांक 14 मध्ये इच्छुक आहे, पण पक्षाने मला संधी दिली तर मला इलेक्शन लढण्याची माझी मानसिकता आजच्या तारीखमध्ये आहे। पक्षाने संधी दिली तर। कुठल्या प्रभाग क्रमांक 14? प्रभाग क्रमांक 14 मध्ये मी लढण्यात इच्छुक आहे, पण पक्षाने त्याला मला संधी द्यावा अशी माझी विनंती। परंतु प्रभाग क्रमांक 14चा इतिहास बघितला असता त्या ठिकाणी जे काँग्रेस असतील, MIM असतील, त्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख आहे, काय सांगाल? राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्या भागामध्ये होती, काँग्रेस त्या भागामध्ये होती, जुना काळ होता, जुना। आता जे सध्या आहे 2017 मध्ये MIMचे 3 नगरसेवक निवडून आले होते, काँग्रेसचा 1 नगरसेवक निवडून आला होता। त्या काळात या लोकांनी निवडून आल्यानंतर फक्त समाजाच्या दिशाभूल करून, समाजाला नारेबाजी करून, समाजाची भावनावर
निवडून आलेल्या विकासाच्या नावावर कुठलाही त्यांच्या निवडून आले. MIM पार्टी म्हणजे हले झुले विकास गेले अशी परिस्थिती त्यांची झालेली आहे. त्यामुळे या भविष्यात येणारे 2 महानगरपालिका इलेक्शन मध्ये कुठेही त्यांनी दिसणार नाही. फक्त जज्बातवर इलेक्शन लढत नाही, त्यामुळे काम करावं लागतं. नागरिकांचे काम केले तर तुम्हाला निवडून देतात परत. आणि MIMचा इतिहास असा झालाय की एकदा निवडून आलेला व्यक्ती परत कधी निवडून आलेला नाही आहे. सोलापुरामध्ये असेल आणि महाराष्ट्रामध्ये असेल, त्यांचे महाराष्ट्र अध्यक्ष पण एकदा निवडून आले तर परत कधीही त्यांनी निवडून आले नाही. आमदारकी गेली, खासदारकी गेली अशी परिस्थिती. MIMची जज्बातवर एकदा लोकांना दिशाभूल करू शकता, तुम्ही वारंवार दिशाभूल करू शकत नाही. परंतु सोलापूर शहरातील जे प्रभाग क्रमांक 14 आहे त्याचा आपण बघितलं असता त्या ठिकाणी जे नुकत्याच झालेल्या विधानसभा इलेक्शन आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लीड MIM ला मिळालेली आहे. काय वाटतं तुम्हाला? लोकांना पर्याय नव्हता. लोकांना मतदान कुठं तर करायचाच होता, पण लोकांकडे पर्याय नव्हता, त्यामुळे मत मिळाले असेल, त्यात का वाद नाही. पण आज पर्याय आहे. लोकांना पर्याय दिले तर, नवीन संधी दिली तर. लोकसभा इलेक्शन मध्ये काँग्रेसला मतदान सकाळी 5:05 पासून केले. त्यावेळी शिवसेनेचे उमेदवार जेवढा ते प्रभाव असायला पाहिजे त्या भागामध्ये भाजप सेनेच्या उमेदवाराचा, त्याचं झालेला नाही. त्यामुळे लोकसभेला मतदान केले, विधानसभेला MIM ला मतदान केले, कॉर्पोरेशनला शिवसेनेला मतदान करतील. परिवर्तन होत जात आहे, त्यामध्ये काय एवढं काय हे नाही आहे, परिवर्तन करत आहे. परवा दिवशी नुकत्याच जे आपले सोलापूर शहर काँग्रेसचे अल्पसंख्याक अध्यक्ष आहेत बहुतेक त्यांनी घोषणा केलेली आहे की आमच्याकडे मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची यादी आहे. काय सांगाल त्याच्यावर? मी त्याबद्दल आजच्या तारीखमध्ये तिने यादी प्रमाणे ज्या तुमच्या खासदार कमी आमदार जास्त जे आहेत त्यांना तुम्ही तिकीट आणून दाखवा, तर तुम्ही अध्यक्ष आहे असं जाहीर करायला काय हरकत नाही. तर मग सर आपण जे येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय विजन काय घेऊन उतरणार तुम्ही? काय विचारलं? लोकांचा विकास 14 मध्ये बेकायदेशीर बांधकामे, बेकायदेशीर पाईप नलाचे कनेक्शन देणे, त्याच्याशिवाय दुसरा झालेच काय तिथं विकास? फक्त MIMच्या लोकांनी हेच केलेलं आहे. एक MIMचे नगरसेवक गेले 5 वर्षात दिसलेच नाही. महिला नगरसेवक, दुसरी महिला नगरसेवक काय काम केले त्यांनाच माहित. राहिला प्रश्न एक पुरुष, तिने शायरीमध्ये पूर्ण 5 वर्ष घालवले. राहिलेच काय शिल्लक आता? शायरी दावत, खाणे की दावत आहे शायरीमध्ये, दुसरा काहीच राहिलेलं नाही त्यांचा. प्रभागाचा जर बघितलं आपण, प्रभागात मोठ्या प्रमाणावर विकास कामे झालेले दिसतो आपल्याला. काय? अरे जे किडवाई चौक पासून ते जे रोड पर्यंतचे रोडची अवस्था बघा, तुम्हाला लक्षात येईल प्रभागची. आणि मुस्लिम बाचापेठमध्ये बघा काय परिस्थिती आहे, तर रोडची परिस्थिती. ज्या कोटी रुपये खर्च करून ज्या विकास केले म्हणून तुम्ही सांगता, तर कुठं विकास दाखवा की. आणि या प्रभागामध्ये जेवढेच नागरिक शुद्ध एज्युकेटेड नागरिक, तेवढेच नागरिक क्लास 4 पण आहेत, गरीब पण आहेत. याचा विकास करण्याकरता काय योजना आपल्याकडे आहे का? या प्रभागामध्ये एखादी महिला फिरायचं असे म्हणजे तर रात्री फिरायचं म्हणजे अवघड झालंय. सगळं गर्दीच गर्दी, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक झोपडपट्टीमध्ये गर्दी, प्रत्येक रोडावर गर्दी. अशी परिस्थिती या वार्डाची करून ठेवलेली आहेत. बेकायदेशीर बांधकाम करायचं असे जास्त कुठं असेल तर मुस्लिम बाचापेठमध्ये, तेलंगी बाचापेठमध्ये त्याला बांधकाम परवाना. बेकायदेशीर नल कनेक्शन कुठं असेल तर या प्रभागामध्ये आहेत. ठीक आहे, मग आपल्या पक्षाकडून जे त्या ठिकाणी कुठल्या उपाययोजना किंवा कुठली अशी योजना राबवणार तुम्ही येणाऱ्या काळात? मी सर्वात प्रथम ज्या जिजामाता हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलचा विकास आराखड्यामध्ये, त्याचा विकास कसा होईल, त्याच्यामध्ये काही नवीन काय करता येईल ते बघायचं. आणि त्या भागातले महिलांसाठी एक वॉकिंग ट्रॅक, त्या योजना करण्याचा आपण प्रयत्न असेल. आणि ज्या आता जे लहान लहान मुले आहेत त्यांना खेळण्याकरता कुठलेही गार्डन नाही आहे, ते गार्डन कसं करता येईल ते विचार करू. तिसरं, आज जे एक गार्डन सुभाष गार्डन जे शिल्लक राहिलेले ते दुष्काळ परिस्थितीसारखी त्याची हालत करून ठेवलेली आहेत, काहीच त्याच्यामध्ये राहिलेलं नाही. तर या नागरिकांनी टॅक्स दिल्यानंतर त्याला कुठं तर त्याचा मोबदला मिळाला पाहिजे. एक तर पाणीची अशी अवस्था केली, 8 दिवसात 4-6 दिवसाला एकदा पाणी येत आहे. नागरिक टॅक्स देऊन पाणी नाही आहे, नागरिक टॅक्स देऊन हॉस्पिटल नाही येत, नागरिक टॅक्स देऊन त्यांना सुखसुविधा नाही, मुलाला खेळण्यासाठी कुठं मैदान नाही आहे.
तुम्हाला असं तर नागरिक टॅक्स इथून करायचं काय, फक्त टॅक्सेस भरायचं का? मग तुम्हाला असं वाटतंय की ज्यावेळेस महायुतीचे सरकार महापालिकेत येईल हा. त्यावेळेस प्रभाग क्रमांक सर्वात 17 चा विकास होईल? 14चा विकास नाही, संपूर्ण सोलापूरचा विकास करण्याची कल्पना या महाविकास महायुती. महायुतीमध्ये झालेली आहे. त्या महायुतीमध्ये सगळा आराखडा तयार आहे. फक्त सरकार येऊ दे, सत्ता आली आम्ही सर्व विकासाची योजना सोलापुरामध्ये हॉस्पिटलची काय अवस्था बघा, गार्डनची काय अवस्था, स्मार्ट सिटी नावाने गार्डन झाली त्याची अवस्था काय झाली. एक महिलासाठी वॉकिंग ट्रॅक नाही, एक लहान मुलासाठी जिम नाही आहे, पुरुषासाठी काय व्यवस्था नाही. एवढी अशी गंभीर परिस्थिती असताना या सोलापूर शहराला आमची सरकार आल्यानंतर या सर्व बाजूचा विचार केले जाईल. स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल बडेपीर. फॅमिलीसाठी खास सोय, पार्सलची सुविधा उपलब्ध. आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट. दुसरी शाखा मुस्लिम पाशापेठ, जिंदाशहा मदार चौक, सोलापूर. ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी.